सुरुवातीला बातमी आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या एका मोठ्या दाव्याची। मुख्यमंत्रीपदासाठी ठाकरेंनी भाजपचे 25 आमदार फोडण्याचा प्रयत्न केला असा मोठा दावा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय। दैनिक पुढारीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा गौप्यस्फोट केलाय। आता धोकेबाज ठाकरेंशी भाजपलाच युती नको असं सुद्धा शिंदेंनी म्हटलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठाकरेंसाठी कोणतीही खिडकी उघडली नाही असं विधान मुख्यमंत्री शिंदेंनी केलं। तर दैनिक पुढारीचे विशेष राजकीय प्रतिनिधी चंदन शिरवाळे सर आपल्या सोबत आहेत। शिरवाळे सर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेव्हा हा गौप्यस्फोट केलाय तेव्हा नेमकं काय त्यांनी सविस्तर म्हटलंय, काय संदर्भ होते या विधानाला? मुख्यमंत्र्यांचा कोल्हापूर येथे दौरा होता, त्यानिमित्त त्यांच्या ताफ्यामध्ये आम्ही त्यांची मुलाखत घेतली असता त्यांनी हा सरळ पुढारीकडे गौप्यस्फोट केलेला आहे की भाजपाचे 25 आमदार फोडून भाजपला राजकीय दृष्ट्या कमकुवत करायचं, जेणेकरून तेही सत्ता स्थापन करण्याचा दावा करू शकणार नाही, हाच यामागील उद्धव ठाकरे यांचा हेतू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। धन्यवाद या माहितीसाठी। फोनवरनं सध्या भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत। दरेकर जी, मुख्यमंत्र्यांनी केलेला हा मोठा दावा गौप्यस्फोट म्हणून याकडे बघावा लागेल, तुम्हाला या सगळ्याची कल्पना होती का? नाही, मला कल्पना नव्हती, परंतु उद्धव ठाकरे काय कटकारस्थान करणारा नेता आहे याची मला कल्पना पूर्णपणे आहे। आणि सत्तेसाठी एवढे ते कासावीस त्या ठिकाणी झालेले होते किंवा आजही आहेत, त्याच्यामुळे ते कुठल्याही थराला जाऊन आपलं इप्सित साध्य करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू शकतात। आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना तशा प्रकारची काही माहिती असेल आणि त्यांनी गौप्यस्फोट केला असेल तर त्यात काही तथ्य असेल, परंतु प्रयत्न त्यांनी जरी केला असेल तरी भारतीय जनता पार्टीचा आमदार एवढा कमकुवत नाही आहे, तो आपल्या विचाराशी घट्ट आणि पक्का आहे, पक्षाशी पक्का आहे। कारण आपण बघाल की विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी अभेद्य राहिली, एक सिंगल आमदार त्या ठिकाणी इकडे तिकडे हलू शकला नाही आणि त्याच्यामुळे सत्तेला त्या ठिकाणी दबला नाही। आणि देवेंद्रजींचं नेतृत्व असं होतं की त्या सगळ्यांना त्या ठिकाणी व्यवस्थितपणे सर्व बाजूनी आधार देत एकसंघपणे आपला पक्ष टिकवून ठेवला होता। आणि त्याच्यामुळं उद्धव ठाकरे कपटी आहेत, कटकारस्थानी करणार आहेत, धोकेबाज आहेत आणि मुख्यमंत्री शिंदेना त्यांच्याविषयी अधिक माहिती आहे, कारण सत्तेमध्ये। बरोबर। दरेकरजी, आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आहेत। सुषमाताई, आपण ही दरेकरांची प्रतिक्रिया सुद्धा ऐकली असेल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढारीकडे दिलेल्या मुलाखतीत हा गौप्यस्फोट केलाय की उद्धव ठाकरे हे 25 आमदार फोडण्याच्या प्रयत्नात होते भाजपचे। हसू शकते मी फक्त याच्यावर। इतकं म्हणजे मुख्यमंत्री पदावरची व्यक्ती इतकं बालिश आणि इतकं इमॅच्युअर स्टेटमेंट करू शकते त्याच्यावर विश्वास बसत नाही। कोणत्या वेळेमध्ये ते असं षडयंत्र करत असतील बरं? एकीकडे उद्धव साहेब ज्या आजाराने ग्रस्त आहेत, त्यांच्यावर जे ट्रीटमेंट चालू आहे ते अक्षरशः मृत्यूशय्येवर पडलेले आहेत आणि अशा काळात कोण माणूस षडयंत्र करणार आहे, कसलं षडयंत्र करणार आहे? मला असं वाटतं की आता हे गुडविल शेअर करण्याचे सगळे प्रयत्न आहेत। ऐन इलेक्शनच्या काळात ही सगळी मुक्ताफळं सुचत आहेत। स्वतः सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहाच्या पटलावर ऑन रेकॉर्ड स्पष्टपणे सांगितलं की मी 40 लोक घेऊन गेलो होतो आणि मला एकट्याला जाणं शक्य नव्हतं, त्याच्यासाठी कलाकार म्हणून महाशक्तीच्या वतीनं देवेंद्रजी माझ्या सोबत होते, रात्री अपरात्री वेषांतर करून आम्ही भेटायचो। मग कोणते मुख्यमंत्री खरे बरं? सभागृहाच्या पटलावर ही सगळी माहिती देणारे मुख्यमंत्री खरे की आता निवडणुका हातातनं निसटून जातात आणि आता आपल्याला एकही जागा मिळत नाहीये असं लक्षात आल्यावर गुडविल शेअर करण्याचा प्रयत्न करत भंबेरी उडालेले हे मुख्यमंत्री खरे? मला वाटतं या सगळ्या म्हणजे इतक्या बालिश गोष्टींवरती मला तरी काही बोलता येत नाहीये फारसं। बरं, दरेकरजी आपल्या सोबत आहेत। दरेकरजी, सुषमाताई म्हणतात हे बालिश विधान आहे आणि कोणते मुख्यमंत्री खरे असा प्रश्न सुद्धा ते विचारतात।
आता सुषमाताई काय त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या विषयी हं. ते खोटे आहेत किंवा अशा प्रकारचं काही कारस्थान होऊ शकतं याच्याशी सहमत व्हायचं काही कारण नाही. बरोबर. परंतु मुख्यमंत्री तसे फार कमी बोलतात हं. आणि इतकी वर्ष झाली त्यांनी शिवसेना सोडल्यानंतर किंवा बाजूला झाल्यानंतर कधी ते बोललेले नाहीत. आता त्यांना अशा प्रकारचं काही जी माहिती असेल त्या जनतेसमोर आणत असतील हं. आणि त्याच्यामुळे सुषमाताईंकडून काही अपेक्षा नाही ना की उद्धवजी असं करू शकतात. आता त्याही आता नवीन शिवसेनेत आहेत. मी शिवसेना जवळून बघितले, मलाही नेतृत्व माहित आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी बोललेले ते एवढे बेजबाबदार बोलतील असं मला नाही वाटत. नाही, बरोबर. पण तुम्ही जो टायमिंगचा मुद्दा उपस्थित करतात त्याविषयी सुद्धा त्यांनी असं म्हटलंय की पराभव दिसू लागलाय म्हणून शिंदे हे सगळं बोलू लागलेत. नाही, मला वाटतं आता हतबल झालेले आहेत ती लोक. आता मग ते कुठल्याही प्रकारच्या थराला राजकारणात जातात. आता असं कोण भांडवल करतं का आपल्या आजारपणाचं? आपण बघा, एवढ्या सभा होत आहेत, मी असा होतो, मी अडचणीत होतो, माझ्यावर हे चालू होतं, आता आमच्या सुषमाताई बोलतायत मृत्यूशयेवर होतं. मला वाटतं एवढं पण किळसवानं राजकारण एखाद्याच्या तब्येतीवरून राजकारणाशी जोडलं जाणं मला वाटतं महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि परंपरेला शोभणार नाही. आपण भांडवल कशाचं करावं? राजकीय दृष्ट्या आपण लढू ना, एकमेकांवर आरोप करू. परंतु आज भाषणातला मी मुद्दे उद्धवजींच्या सर्व सभांमधले ऐकले, तेच 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 भांडवल आहे. आता त्या ठिकाणी कोणी मडकं फोडलं, काय केलं पुण्यामध्ये, तेच त्या ठिकाणी दाखवणार, त्याच्यावर चर्चा करणार. मला वाटतं एवढ्या खालच्या स्तरावर जाऊन राजकारण होऊ नये अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे. विचाराला विचाराने, राजकीय मुद्द्यांना राजकीय मुद्द्यांनीच उत्तर त्या ठिकाणी द्यावं. परंतु एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन आपल्या या सगळ्या गोष्टींचा राजकारणासाठी तब्येत होती, झोपलेलो होतो, उठता येत नव्हतं, त्याच्यामुळं असं मला वाटतं लोकांना समजतं की तुम्ही हे इमोशनल करून राजकीय काही स्वार्थ फायदा लाटता येतोय का, यासाठी पण लोकांना आवडत नाही. असं करूही नये कोणी. माझी नम्र विनंती राहील. धन्यवाद दरेकरजी या प्रतिक्रियेसाठी. धन्यवाद सुषमाताई या प्रतिक्रियेसाठी. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला हा मोठा गौप्यस्फोट आणि यावरती येणाऱ्या या प्रतिक्रिया. मुख्यमंत्रीपदासाठी ठाकरेंनी भाजपचे 25 आमदार फोडण्याचा प्रयत्न केला असं विधान, असा गौप्यस्फोट हा दैनिक पुढारीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. तर आता ढोकेबाज ठाकरेंशी भाजपलाच युती नको आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. मोदींनी ठाकरेंसाठी कोणतीही खिडकी उघडली नाही असं सुद्धा यावेळेला मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.